महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्याला हमखास काही विशिष्ट आडनावाचे लोक भेटतात. सिद्दी मसूद, सिद्दी जौहर, सिद्दी संबूळ, सिद्दी अंबर वगैरे वगैरे. भारताच्या तत्कालीन राजकारणावर या सिद्दी लोकांचा प्रचंड प्रभाव होता. मलिक अंबरासारख्या सिद्धीने तर अकबर आणि जहांगीरासारख्या मोठ्या मुघल राज्यकर्त्यांच्या विरोधात स्वतःच्या जीवावर निजामशाही वाचवली. पण कोण होते हे सिद्दी नावाचे लोक? तर 700 वर्षापूर्वी भारतातल्या दख्खनच्या अनेक राज्यांनी परदेशातून व्यापारी मालासोबतच आफ्रिकेतल्या अबिसिनिया देशातल्या निग्रोंची देखील गुलाम म्हणून खरेदी केली. या अबिसिनियन लोकांना आपण हबशी म्हणून ओळखतो. काळाबरोबर आपल्या वैयक्तिक हुशारीच्या जीवावर या आफ्रिकन लोकांनी सरदारक्या मिळवल्या. सिद्दी जोहर, सिद्दी मसूद आदिलशाहीकडे तर मलिक अंबर निजामशाहीत उच्च पदावर चढला. जंजिऱ्याच्या सिद्धींनी तर 1947 पर्यंत जंजिऱ्यावरून राज्य केले. शिवरायांच्या स्वराज्यासाठी देखील काही सिद्धींनी आपलं रक्त सांडलेलं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा.